नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा क्वेश्चन पेपर नुकताच या ठिकाणी झाला आणि या क्वेश्चन पेपरमध्ये GS1 मध्ये इतिहास या विषयाचे एकूण 60 प्रश्न विचारले होते. तर या 60 प्रश्नांची संभाव्य उत्तर काय असतील हे आयोगाची आन्सर की येण्याच्या आधीच मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला होता त्या विद्यार्थ्यांना इतिहास या विषयामध्ये किती मार्क मिळतील याची माहिती या ठिकाणी मिळून जाईल. आणि त्याचबरोबर जे भविष्यामध्ये पेपरची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांना देखील इतिहास या विषयाचे प्रश्न कसे येतात, त्याचं उत्तर काय नेमके आहे, त्याचं स्पष्टीकरण कशा पद्धतीचं आहे आणि कोणत्या सोर्सेसमधून हे प्रश्न विचारले जातात, या सर्व गोष्टींची माहिती या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आज इथं तुम्हाला मी देणार आहे. तर एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये 60 प्रश्नांचं स्पष्टीकरण, उत्तर आणि सोर्सेस तुम्हाला इथं मी उपलब्ध करून देतोय. तर हे लेक्चर जे आहे हे शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि आपल्या मित्रांना देखील हे लेक्चर शेअर जरूर करा. सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. तर लक्षात घ्या, बी संच होता माझ्याकडे, तर त्या बी संचाच्या नुसार हे सगळे क्वेश्चन मी घेतलेले आहेत. तर प्रश्न पहिला आहे, काय आहे प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या वकिलांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून आपली किफायतशीर वकिली सोडून दिली? तर वकिलीचा राजीनामा दिला कोणी, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. आता बघा, इथं पर्याय जर आम्ही पाहिलं तर चित्तरंजन दास आहे, मुकुंदराव जयकर आहे, सैफुद्दीन किचलू आहे आणि वल्लभभाई पटेल आहे. लक्षात घ्या, पर्याय पाहण्याच्या आधीच तुम्हाला मी सांगेल, मुकुंदराव जयकर यांच्याबद्दल इयत्ता 11वीचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आपल्याला माहिती मिळते की ही असहकार चळवळ चालत असताना लब भोपटकर आणि बॅरिस्टर MR जयकर यांनी आपल्या वकिली पदाचा राजीनामा दिला नाही, कारण न्यायालयाच्या केसेस त्यांच्याकडे खूप जास्त पेंडिंग होत्या, म्हणून त्यांनी वकिलीचा राजीनामा देण्यास नकार दिलेला होता असं एकंदरीत दिसतं. आता इथे पर्यायामध्ये आपण पाहूया बी कुठे कुठे आहे. तर लक्षात घ्या, बी इथं सगळीकडेच या ठिकाणी आहे असं दिसतंय आणि म्हणून आयोगाने पहिल्या आन्सर की मध्ये काही उत्तर असू द्या, मात्र सेकंड आन्सर की मध्ये हा प्रश्न जो आहे हा रद्द होणार आहे, हा प्रश्न कॅन्सल होणार आहे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आणि त्यासाठी संदर्भासाठी तुम्ही इयत्ता 11वीचं पुस्तक, स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे ते तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. ते पुस्तक तुम्ही पहा, त्या पुस्तकामध्ये हा मुद्दा दिलेला आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न रद्द होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारे मार्क जरी मिळाले असले तरी ते गृहीत धरू नका आणि चुकीला जरी असला तरी ते तुम्ही या ठिकाणी नर्वस पण होऊ नका. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढील वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक यांच्या जोड्या जुळवा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. वृत्तपत्रांची नावं आणि त्यांची संपादक कोण कोण आहे ते दिलेलं आहे. मुंबई वैभव, गुराखी, देशसेवक आणि काळ. आता लक्षात घ्या, काळ म्हणजे शिवरामपंत परांजपे यांनी लिहिलेलं नियतकालिक आहे. मुंबई वैभव जर आपण पाहिलं तर मुंबई वैभव हे KP मेहेंदळे यांनी या ठिकाणी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे. साधारणतः 1893 हे वृत्तपत्र प्रकाशित झाल्याचं एकंदरीत दिसतं. गुराखी वृत्तपत्र जर आम्ही पाहिलं तर तसं गुराखी वृत्तपत्र हे विनायकराव भाट्टे यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे. मात्र इथं आयोगाने भाट्टे यांचं नाव न देता इथे या ठिकाणी नाव दिलेलं आहे लक्ष्मण नारायण जोशी यांचं. तर लक्ष्मण नारायण जोशी हे दुसरे संपादक होते, हा मुद्दा लक्षात घ्या, यांचं नाव दिलेलं आहे. आणि देशसेवक जर आम्ही पाहिलं तर AB कोल्हटकर हे आपल्याला दिसतं. या प्रकारचा पर्याय जर आम्ही पाहिला तर इथे आपल्याला दिसतो तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं राईट आन्सर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारचा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे आणि त्यामुळं 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं दिसून येतं. पुढचा प्रश्न आपण पाहूया. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स. आता लक्षात घ्या, अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स वर मागील राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला होता. प्रश्न वेगळ्या स्वरूपातील होता. प्रश्न होता की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी पण काही ग्रंथ संपदा लिहिली तर त्यांची क्रोनॉलॉजी लावा. मग त्या क्रोनॉलॉजीमध्ये अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स पण होतं. काय होतं हे बंच ऑफ ओल्ड लेटर्स ते नीट समजून घ्या. सन 1928 पासून ते 1933च्या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरूंना विविध ठिकाणी तुरुंगामध्ये जावं लागलं आणि तुरुंगामध्ये असताना त्या नेहरूंनी त्या ठिकाणी तुरुंगातून आपली जी मुलगी आहे इंदिरा गांधी तिला उद्देशून काही पत्र लिहिली. त्या पत्रांना म्हटलं जातं अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स. आणि लक्षात घ्या, ही जी पत्र आहे ही पत्र 1958ला प्रकाशित या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर इथं विचारले अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स कोणी लिहिलं, तर उत्तर काय आहे
तर उत्तर याचं आहे पंडित जवाहरलाल नेहरू. सॉरी, तर थोडीशी तब्येत माझी ठीक नसल्या कारणामुळं थोडासा व्यत्यय आला. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न काय आहे तो पाहूया. पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिलेली आहे या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला दिसतो. इंग्लिश जनतेसमोर काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी 1905 मध्ये ते लंडनला गेले होते. 1905 लंडनला गेले. काँग्रेसच्या ब्रिटिश कमिटीनं त्यांना 7 आठवड्याच्या वास्तव्यात त्यांच्या भाषणासाठी 45 सभांचं आयोजन केलं होतं आणि त्याचबरोबर या महान तरुणाला बनारस काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदासाठी नियुक्त करण्यात आलं. आपल्या सर्वांना माहिती आहे काँग्रेस अधिवेशनावर प्रश्न येतात. तर लक्षात घ्या उत्तर काय. 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर इथं पाहायला भेटतं गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला दिसतंय. पुढे पहा, जोड्या जुळवासारखा एक प्रश्न आहे. मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, नाट्य निकेतन आणि ललित कला दर्श अशा प्रकारची ही नाटक कंपन्या आहेत आणि त्याचबरोबर साहित्य संघ आहे. तर या प्रकारे नाटक कंपनी आणि साहित्य संघ यांना एकत्र करून इथे या ठिकाणी जोड्या जुळवायला प्रश्न विचारलेला आहे. तर ललित कला दर्श आपल्याला माहिती असेल तर ललित कला दर्श 1908 ला स्थापन झाला. केशवराव भोसले यांनी स्थापन केलेला आहे. आणि या ललित कला दर्श याच्या माध्यमातून भालचंद्र पेंढारकर, मामा वरेरकर यांनी विविध प्रकारची चित्रपट असू द्या किंवा विविध प्रकारची नाटकं जी आहे ती या ठिकाणी नाटकांचं सादरीकरण केलेलं आहे असं दिसतं. तर ललित कला दर्शन केशवराव भोसले हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मुंबई मराठी साहित्य संघ जर मी पाहिला तर मुंबई मराठी साहित्य संघ हे डॉक्टर अमृत नारायण भालेराव यांनी या ठिकाणी सुरू केलेला होता असं एकंदरीत दिसतं. अमृतराव नारायण भालेराव यांनी मुंबई साहित्य संघ आहे. विदर्भ साहित्य संघ जर पाहिलं तर दादासाहेब खापर्डे यांनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना केली. मात्र इथं पर्यायामध्ये दादासाहेब खापर्डे नाहीये, मग त्यांचे अनुयायी होते नाना जोग. तर यांनी या ठिकाणी या प्रकारे विदर्भ साहित्य संघ चालवल्याचं एकंदरीत दिसतं. आणि नाट्य निकेतन जर आम्ही पाहिलं तर मोतीराम गजानन रांगणेकर हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर बघा इथे जर आम्ही पर्याय पाहिले तर आपल्याला या ठिकाणी पर्यायांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की पर्याय क्रमांक 1 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतरचा क्वेश्चन जर आपण पाहिला तर पहा, आधुनिक काळातील कोणते पहिले मराठी नाटक होते जे विष्णुदास भावे यांनी 1843 ला प्रसिद्ध या ठिकाणी केलं किंवा सादर केलं. विष्णुदास भावे. आता लक्षात घ्या इयत्ता 10वीचं पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चर, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दल थोडीफार माहिती या ठिकाणी मिळते. तर त्यामध्ये विष्णुदास भावे यांचं नाव तुम्हाला दिसतं आणि सीता स्वयंवर हे त्यांचं ते नाटक आहे जे 1843 ला पहिलं प्रकाशित झालं असं दिसून येतं. विष्णुदास भावे यांच्यासाठी मराठी नाट्यकलेला चालना देण्यासाठी जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुंबईमध्ये बादशाही नाट्यगृह देखील स्थापन केलं. हे आपण सुधारकांच्या लेक्चर्समध्ये या ठिकाणी पाहत आलेलो आहोत. पुढे पाहूया आपण. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतो एक प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. क्रांतिकारी चळवळीशी संबंधित हा प्रश्न आहे. खुदिराम बोस, सचिंद्रनाथ सेन. सचिंद्रनाथ सेन म्हणजे सचिंद्रनाथ सन्याल आहेत हे लक्षात असू द्या. त्यानंतर आहे बरिंद्र कुमार घोष आणि रामप्रसाद बिस्मिल्ला. तर या लोकांनी काय कामगिरी केली त्या संदर्भात इथे समोर दिलेलं आहे. आता खुदिराम बोस जर आम्ही पाहिलं तर खुदिराम बोसने काय केलं तर लक्षात घ्या, किंग्सफोर्ड न्यायमूर्ती किंग्सफोर्ड जो होता, मुझफ्फर षड्यंत्र केस आठवा, तर त्यामध्ये न्यायमूर्ती किंग्सफोर्ड व बॉम्ब टाकण्यात आला खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाके यांनी. मात्र किंग्सफोर्ड वाचला, त्याची पत्नी केनडी ती तिच्यावर बॉम्ब पडला, ती या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे. आणि म्हणून प्रफुल्ल कुमार चाकेने स्वतःला गोळी मारून घेतली आणि खुदिराम बोसला फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली. तर किंग्सफोर्ड बॉम्ब प्रकरण हे आहे. सचिंद्रनाथ सेन यांनी काय केलं, इंडियन रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आली. आयोगाने काय केलं बघा, हिंदुस्थानच्या ऐवजी इंडियन असं नाव टाकलं. तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. पुढे बघा, बरिंद्र कुमार घोष जो आम्ही या ठिकाणी पाहिला तर बरिंद्र कुमार घोषने काय केलं तर बरिंद्र कुमार घोष हा माणिकतुल्ला प्रकरणामध्ये आहे. अलीपूर षड्यंत्र केस आपण पाहतो बघा, कन्हैयालाल दत्त, सत्येंद्रनाथ बसू यांसारखी जी लोक होती तर ती आणि बरिंद्र कुमार घोष यासारख्या लोकांनी
यासारख्या लोकांना अलीपूर षडयंत्र केसमध्ये अटक करण्यात आलं. उल्हासकर दत्तने एक मिटिंग ठेवली होती 34 क्रांतिकारकांची, तिथं हल्ला करण्यात आला. पोलिसांनी तिथं या 34 क्रांतिकारकांना अटक केलेला आहे. बॉम्बचं प्रशिक्षण देण्यासाठी उल्हासकर दत्तनं इथं कार्यक्रम आयोजित केला होता आणि मग त्यावेळेस क्रांतिकारकांना अटक इथं केलं. 34 पैकी 31 क्रांतिकारक अटक झाले. सेनापती बापट मात्र त्यातनं निसटलेले आहेत असं दिसून येतं. आणि रामप्रसाद बिस्मिलला काकोरी षडयंत्र केस हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, कायदे मंडळात बॉम्बस्फोट हा काय विशेष नाहीये. कारण काय, इथं पाहायला शकतं की कायदे मंडळात बॉम्बस्फोट कोणी केला, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तांनी केलेला आहे. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर या प्रकारचा जोड्या जुळवा जर आम्ही पाहिलं तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे, हे लक्षात या ठिकाणी घ्या. पुढे आपण पाहूया. बघा, संगीत रत्नाकर. आता बघा, संगीत रत्नाकरवर आयोगाने प्रश्न विचारला. म्हणजे काय आहे विषय बघा, की मॉडर्न इंडिया बरोबर तुम्हाला एन्शंट मिडिवलची पण थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. संगीत रत्नाकर हे 13व्या शतकातील नाटक आहे, लक्षात घ्या. तर या भारतीय संगीतावरील प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथाचे लेखक कोण आहे, तर संगीत रत्नाकर हे संगीतावर आधारित असणारं एक महान ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ शारंगदेव यांनी लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. तर 13व्या शतकातील हा ग्रंथ आहे. तर शारंगदेव यांना ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. पुढे पहा, कोणत्या प्रदेशात काठ आणि गोफ नृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहेत. तर काठ आणि गोफ नृत्य जर आम्ही पाहिलं तर ते कोकण प्रांतामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर कोकण हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहिला, इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन. कितीतरी वेळा मी तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे, इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन भारतीय राजभक्त सभा स्थापन कोणी केली, तर सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेली आहे 1888 ला. लक्षात घ्या. इंग्रज गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने. बघा, तेच प्रश्न येतात, लक्षात घ्या. प्रिलियम कठीण आहे, मेन्स खूप सोपी आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. जो व्यवस्थितरित्या प्रिलियमचा अभ्यास करतो, पास होतो, त्याला मेन्स सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह होती. कारण सगळे प्रिलियमचे प्रश्न आहेत ना, की गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने कोणत्या संस्थेला गैरकारभाराचं निमित्त करून खालसा केलं. गैरकारभार म्हणजेच कुप्रशासन. तर काय आहे, आता हे जर 3 पाहिले तर हे 3 सातारा, नागपूर, झाशी हे दत्तक वारस नामंजूर यांचा केला आणि मग खालसा केली. मात्र अयोध्या म्हणजेच अवध संस्थान जर आम्ही पाहिलं तर हे संस्थान कुप्रशासनाच्या नावाखाली, गैरकारभाराच्या नावाखाली खालसा झालेला आहे. म्हणजे पर्याय काय आहे, तर पर्याय ड हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. चलो, त्यानंतरचा प्रश्न बघा, संपादक आणि वृत्तपत्राची चुकीची जोडी ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर काय आहे, तर चुकीची जोडी या ठिकाणी ओळखा अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. केशवचंद्र सेननी सुलभ समाचार लिहिला. द्वारकानाथ विद्याभूषण बंगदर्शन. आता बघा, बंगदर्शन हे द्वारकानाथ विद्याभूषण यांनी लिहिलं नाही, तर बंकिमचंद्र चटर्जी जे आहे, किंवा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणा किंवा चटर्जी म्हणा, बंकिमचंद्र चटर्जी यांनी बंगदर्शन लिहिलं. बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि देवेंद्रनाथ टागोर इंडियन मिरर आहे. तर पर्याय काय आहे याचा राईट आन्सर, तर पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसतं. चलो, त्यानंतरचा प्रश्न काय आहे पहा. आता बघा, इथं पाहायला भेटतो, जुळवाला प्रश्न विचारला. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर आणि प्रभाकर पेंढारकर या प्रकारचा आहे. हे पण इयत्ता 10वीच्या पुस्तकातला हा जसा तसा प्रश्न इथं आणलेला आहे. म्हणजे इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये याचे सगळे रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आता पहा, दादासाहेब फाळके माहीत नाही असं व्यक्ती नाही एकूणच. यांनी चित्रपटसृष्टी निर्माण केली, त्याचा आविष्कार या ठिकाणी केला. चित्रपटसृष्टीचे जनक म्हटलं जातं दादासाहेब फाळकेंना. त्यांनी 1913 ला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट पहिला मुखपट आहे, लक्षात घ्या. तर तो या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं. बाबूराव पेंटर जर आम्ही पाहिलं तर सैरंध्री हा चित्रपट त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे. भालजी पेंढारकर जे आहे, त्या भालजी पेंढारकरांचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट आहे. आणि प्रभाकर पेंढारकर जे आहे यांनी बाल शिवाजी हा चित्रपट या ठिकाणी आणलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारे जर आम्ही पाहिलं, दादासाहेब फाळके, हरिश्चंद्र हे 3 पर्यायांमध्ये आहे. बाबूराव पेंटर, सैरंध्री हे 2 पर्यायांमध्ये, भालजी पेंढारकर, बाजीराव मस्तानी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. 1990 साली भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली.
आपल्या समाज सुधारकाचं जे नव्यानं पुस्तक आलेलं आहे त्या पुस्तकामध्ये याचा रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर लक्षात घ्या, औद्योगिक परिषदेची स्थापना केली ती म्हणजे महादेव गोविंद रानडे. रानडे यांनी औद्योगिक परिषदेची स्थापना केलेली आहे आणि रानडे ही भूमिका या ठिकाणी घेतात की आपल्याला जर या ठिकाणी भारताची संपत्ती विदेशात चालली आहे ती जर थांबवायची असेल तर भारतीय उद्योगधंदे निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तेच म्हणतायत की शाळा कॉलेजपेक्षा कारखाने जे आहेत हे राष्ट्राच्या हितासाठी दीर्घ या ठिकाणी दीर्घकालीन भूमिका निभावणारे आहेत. आणि हे विधान रानड्यांचं आहे. त्यामुळे औद्योगिक परिषद स्थापना रानड्यांनी केलेली. आपलं समाज सुधारकाचं पुस्तक घ्या, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे समाज सुधारकाचं पुस्तक आहे बघा आपलं. या पुस्तकामध्ये तुम्हाला हा रेफरन्स सहज या ठिकाणी मिळून जाणार आहे. ठीक आहे, पुढे आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, खालील दिलेल्या पर्याय गटातून ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्रांची अचूक गट या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे आयोगाने इथं थोडंसं काय केलं, तुमचा वेळ इथे या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हटलेलं आहे की ब्राह्मणी वृत्तपत्र आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्र. आता बघा, इथे पाहायला भेटतं तर जागृती हे भगवंतराव पाळेकरांचं हे पुस्तक आहे, त्यामुळे ब्राह्मणी पत्र नाही येते. जागरूक जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी वारा कोठारे यांचं पत्र आहे, त्यामुळे हा पण गट या ठिकाणी नाहीये. लोकशाही, लोकसंग्रह, केसरी, लोकमान्य आणि राजकारण ही ब्राह्मणी वृत्तपत्र आहे. खाली जर आम्ही पाहिलं तर जागरूक परत इथं आलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 3 हे राईट आन्सर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लोकशाही, लोकसंग्रह, केसरी, लोकमान्य, राजकारण हे ब्राह्मणी वृत्तपत्र आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्रांमध्ये जागरूक, विजयी मराठा, संजीवन, दिनमित्र आणि त्याचबरोबर जागृती. तर हे पर्याय इथं आपल्याला योग्य आहेत हे लक्षात येतं. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय, कोणत्या वर्तमानपत्रानं त्यावेळेचा बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगच्या सर्वसामान्य धोरणावर टीका केली? यासारखा सोपा प्रश्न विचारला गेला. लक्षात घ्या, तर म्हणजे मेन्सचा दर्जा पण बघा आता काय झालेला आहे. लक्षात घ्या, तर दी बंगाल गॅझेट आहे. मी वारंवार सांगतो विद्यार्थ्यांना, कठीण कोणती परीक्षा आहे तर प्रिलियमचं आहे. एकदा प्रिलियम पास केला मेन्स तुम्हाला सहजरित्या सॉल्व्ह होणार आहे. लक्षात घ्या, त्यामुळे प्रिलियम्स व्यवस्थित करा, मेन्सच्या लेवलची करा, सहजरित्या मेन्स निघणार आहे. तर बंगाल गॅझेट जेम्स ऑगस्टो सिक्कीनं सुरू केलेलं भारतातलं पहिलं वृत्तपत्र, ज्यामध्ये वॉरेन हेस्टिंगच्या भ्रष्ट कारभाराची चिकित्सा करण्यात आली होती, म्हणून वॉरेन हेस्टिंगने हे पत्र बंद देखील केलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्सनं कोणाच्या काळात भारतात आला? बघा, आता हा पण प्रश्न, कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळामध्ये भारतात आला? आता कॅप्टन हॉकिन्सचा कारखंड जर आपल्या लक्षात आला पाहिजे, कधी आलता भारतात? 1608 ला भारतात आला. 1608 ला तेव्हा मुघलांचा बादशाह कोण होता? तर जहांगीर होता. 1605 ला अकबरचं निधन झालेलं आहे आणि त्यानंतर जहांगीर इथे या ठिकाणी बनलेला आहे राजा. त्यामुळे जहांगीर हे याचा राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. चलो, त्यानंतर पहा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? आता बघा, आपल्याला माहिती आहे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन 1924 ला आणि त्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1928 ला स्थापन झाली आणि ह्या स्थापनेमध्ये पुढाकार भगतसिंगचा राहिल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात असू द्या, दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानामध्ये भगतसिंगनी क्रांतिकारकांची बैठक घेतली आणि भूमिका मांडली की आपल्याला समाजवादी राज्य स्थापन करायचं आणि म्हणून मग सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करण्यात भगतसिंगचा मोठा वाटा राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय, महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीची माहिती या प्रवाशाने लिहिलेली आहे. कोणता प्रवासी? युहान संघने लिहिली. कारण बघा, चालुक्य राजा पुलकेश द्वितीय याने हर्षवर्धनाचा पराभव नर्मदा नदी किनारी केला. मग हर्षवर्धनाच्या काळामध्ये आला कोण होता? युहान संघ. आणि त्याच वेळेस तो दक्षिणेकडे चालुक्यांची राजधानी जी होती ऐहोळ, तर तिथं पण तो या ठिकाणी मुक्काम केला होता आणि त्यानं त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेलं आहे की चालुक्य राजा पुलकेशी द्वितीयानं हर्षवर्धनचा पराभव नर्मदा नदी किनारी केला. त्यामुळे युहान संघ हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणून मी म्हणतो बघा, एन्शंट मिडिवलला कमी लेखू नका. जसं एन्शंट मिडिवल पूर्व परीक्षेला इम्पॉर्टंट आहे, तसं मेन्सला देखील आता प्रश्न यायला लागलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, हा प्रश्न जो आहे
हा प्रश्न गुगल सर्च केल्यानंतर मिळून जाईल, परंतु या प्रश्नाला मी हॅशटॅग मध्ये या ठिकाणी टाकतो. गुगल मी जनरली करत नाही कोणत्या प्रश्नांसंदर्भात. माझ्याकडे सोर्सेस असतात, त्या सोर्सेस मधून मी उत्तर देतो. माझ्याकडच्या सोर्सेसमध्ये हे उत्तर सापडलं नाही, म्हणून मी याला हॅशटॅग मध्ये देतो. आयोग जे पण उत्तर देईल ते उत्तर तुम्ही इथे गृहीत धरा. पुढचा प्रश्न पाहूया. लेखक आणि ग्रंथाच्या अचूक जोड्या या ठिकाणी लावा. लेखक आणि ग्रंथाच्या अचूक जोड्या लावा. हा जनरली मी गुगलवर जास्त विश्वास नाही ठेवत, कारण गुगलवर सर्च केलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील नाही असं नाही. परंतु काय आहे, आपण ज्या सोर्सेसमधून अभ्यास करतो, ज्या सोर्सेसमधून विद्यार्थ्यांना शिकवतो, ते सोर्सेस मधले उत्तर किती येतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग काय गुगलवर सर्च करणं आणि ते टेलिग्रामवर टाकणं ते काय फारसं अवघड नाही. आजचं लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला या लेक्चरमध्ये उत्तर सांगितलेले आहे. मग त्यानंतर मी तुम्हाला टेलिग्राममध्ये आपल्या नोट्स मधनं आणि पुस्तकांच्या संदर्भामधले काही या ठिकाणी तुम्हाला पुरावे तुम्हाला देईल मी. या प्रश्नाचं हेच उत्तर कसं काय आहे, तर त्याचे सगळे पुरावे तुम्हाला टेलिग्रामवर आजच या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ठीक आहे. आता बघा, लेखक आणि ग्रंथाच्या अचूक जोड्या लावा अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्र्यंबक नारायण अत्रे, केशव मेश्राम, बाबूराव बागल आणि भास्कर चतुर्सेवे हे कोण आहेत? हे सगळे दलित साहित्यिक आहेत, लक्षात घ्या. या दलित साहित्यिकांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. यामध्ये त्र्यंबक नारायण अत्रे यांचा या ठिकाणी गावगाडा हा खूप प्रसिद्ध आहे. अनेक वेळा मी आपल्या विद्यार्थ्यांना सांगत आलेलो आहे, प्रशासकीय अधिकारी बनताय तर गावगाडा वाचून घ्या, कारण महाराष्ट्रातले बलुतेदारी आणि अलुतेदारी सिस्टीम त्यामुळे समजून येईल. जर ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग मिळाली आणि गावगाडाच माहीत नसेल तर प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून त्र्यंबक अत्रेंचं गावगाडा वाचा खूप वेळा सांगितलं, त्याच्यावर प्रश्न आलाय. केशव मेश्राम जे आहेत त्यांनी या ठिकाणी पोखरण ही कादंबरी या ठिकाणी लिहिली. बाबूराव बागल, जेव्हा मी जात चोरली होती, त्यांचं खूप प्रसिद्ध या ठिकाणी कादंबरी आपल्याला पाहायला भेटती. तर इथं अघोरी आहे आणि भास्कर चंदनशिवे बिरड हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या पर्यायाचं उत्तर काय आहे, इथं तिन्हीकडे दिलेले आहे. केशव मेश्राम पोखरण आहे इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर बाबूराव बागल जे आहे ते या ठिकाणी अघोरी दिलेलं आहे, तर इथं दिलेलं आहे. त्यामुळं इथं पाहू शकतो आपण पर्याय क्रमांक 4 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर या ठिकाणी दिसतंय. पुढे बघा, क्रांतिकारी कार्य करणारे नेते, संबंधित शहर यांच्या जोड्या. आता हे काय आहे, हे इयत्ता 11वीच्या पुस्तकात आहे. राज्यसेवा मेन्सला जात आहे, कंबाईनची देत आहे किंवा पूर्व परीक्षा देत आहे, कोणत्याही परीक्षेत इयत्ता 11वीचं पुस्तक हे वाचलंच पाहिजे. जे जुनं पुस्तक आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, हे पुस्तक तुम्हाला वाचावंच लागणार आहे, कारण राज्यसेवा मेन्सला किमान 7 ते 8 प्रश्न या पुस्तकातून येतात. आतापर्यंत 3 प्रश्न आपल्याला त्या पुस्तकातले सापडलेले आहे. आता बघा, नागपूर श्रीधर परांजपे आहे. अमरावती जर आम्ही पाहिलं तर दादासाहेब खापर्डे या ठिकाणी आहे. यवतमाळ जर आपण पाहिलं आबासाहेब खानखोजे आहे. आणि बेळगाव जर आम्ही पाहिलं तर गंगाधर देशपांडे आहे. हे कुठल्या सोर्सेस मधनं, तर स्टेट बोर्ड इयत्ता 11वीचं पुस्तक आहे, त्यामधनं तुम्हाला ही प्रश्न सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह होतात. दादासाहेब खापर्डे शिकवताना मी बराच वेळा सांगितलं, अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डे यांनी होम रूलची शाखा देखील सुरू केलेली होती. तर दादासाहेब खापर्डे अमरावती आहे, CA आहे. म्हणजे या प्रकारे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पर्याय क्रमांक 3 हे राईट आन्सर आहे. पहा, खालील विधान पहा. 31 ऑक्टोबर 1920 ला स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे म्हणजे आयटकचे लाला लजपतराय हे अध्यक्ष राहिलेले आहेत. हे तर बरोबर आहे, कारण PYQs मध्ये आलेलं आहे की लाला लजपतराय पहिले अध्यक्ष या ठिकाणी आहे. 1927 पर्यंत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची 57 कामगार संघटना संलग्न होत्या. नीट समजून घ्या. आयटकची स्थापना होण्याच्या आधी भारतामध्ये कैक ट्रेड युनियन स्थापन झालेल्या होत्या, जसं की मद्रास लेबर युनियन आहे ना. तर त्या प्रकारच्या खूप साऱ्या युनियन स्थापन झाल्या होत्या. आयटक स्थापन झाल्यानंतर या सर्व युनियननी स्वतःला आयटक मध्ये विलीन करून घेतलं आणि म्हणून 1927 पर्यंत पाहायला भेटतं 57 कामगार संघटना यामध्ये विलीन झाल्या होत्या. हे विधान सत्य आहे, हे लक्षात घ्या. तर इथं पाहू शकता तुम्ही पर्याय क्रमांक जो 2 आहे तो म्हणजे A आणि B हे दोन्ही बरोबर आहे. हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे असं एकंदरीत दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पाहूया. थोडा पेन चेंज करतो. आता पहा, खालील देखील कोणते विधान चूक आहे म्हटलेलं आहे.
ठीक आहे. तर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी जून 1912ला अल हिलाल हे उर्दू साहित्यात प्रकाशित केलं. अल हिलाल हे उर्दू साहित्यात प्रकाशित केलं असं म्हटलंय. ठीक आहे. आणि ते PYQs मध्ये आलेले अल हिलाल यांचं आहे. मोहम्मद अली जिना. आता पहा, मोहम्मद अली जिना 1911 रोजी दी कॉम्रेड हे इंग्रजी साहित्यात प्रकाशित करतायत. आता बघा, हा पण PYQs घेऊन गेलेला आहे. तर कॉम्रेड आणि हमदर्द हे मोहम्मद अली जिना यांचं नाहीये, तर मोहम्मद अली जोहार यांचं आहे. ठीक आहे. तर मोहम्मद अली जोहार जे आहे त्यांचं आहे. या प्रकारे अली बंधू आपण इतिहासामध्ये पाहतो. पहा, मोहम्मद अली आणि त्याचबरोबर शौकत अली जे खिलाफत चळवळीचे प्रमुख नेते होते. तर त्या अली बंधूंमधले मोहम्मद अली यांनी कॉम्रेड आणि हमदर्द हे वृत्तपत्र सुरू केली. त्यामुळे हे दुसरं विधान आहे, हे चूक आहे. पुढे पहा, सन 1912 मध्ये जफर अली खान यांनी जमीनदार साप्ताहिकाचं दैनिकात रूपांतर केलं. बरोबर आहे. तर जफर अली खान हे जमीनदार ह्या वृत्तपत्राची वृत्तपत्र लिहित आहेत. तुम्ही जर बिपिन चंद्रांचं पुस्तक पाहिलं तर इंडियन फ्रीडम स्ट्रगल, तर त्या पुस्तकामध्ये हा रेफरन्स तुम्हाला सहजरित्या या ठिकाणी मिळतो. तर चूक कोणता आहे? फक्त ब हे या ठिकाणी चूक आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. दामोदर सावरकर आणि डायडस यांनी, हा प्रश्न थोडासा विचार करणार आहे. दामोदर चाफेकर आणि यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन या संघटनेची स्थापना केली. आता पहा, नेमकं काय होतं, हे संघटन कधी वाचनामध्ये आलं नाही आपल्या, हे संघटन कधी वाचनामध्ये आलं नाही. परंतु याचा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा तो नीट व्यवस्थित या ठिकाणी पाहूया. चाफेकर बंधूंसोबत कोणती व्यक्ती होती ज्यांनी ही संघटना स्थापन केली? आता बघा, नारायण सावरकर आणि विनायक सावरकर नसणार आहे, कारण विनायक सावरकर आणि नारायण सावरकर, गणेश सावरकर आणि विनायक सावरकर हे दोघंही या ठिकाणी चाफेकर बंधूंना तसं पाहिलं तर ज्युनियर या ठिकाणी आहे. म्हणजे विदा सावरकरांचं जे सामाजिक किंवा क्रांतिकारी चळवळीतलं कार्य हे 1896 नंतर सुरू झालं असं आपण पाहतो. राष्ट्रभक्त समूह त्यांनी सुरू केलं होतं, मात्र त्याच्याही आधी चाफेकर बंधूंनी या ठिकाणी काम केलेले. मग चाफेकर बंधूंनी 1893ला, फॅक्ट काय आहे लक्षात घ्या, 1893ला जेव्हा हिंदू मुस्लिम या ठिकाणी दंगली झाल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन या नावाचं संघटन केलं. याच संघटनेचं रूपांतर पुढे जाऊन चाफेकर क्लब मध्ये झाल्याचं आहे असं एकंदरीत दिसून येतं. मग चाफेकर क्लब स्थापन कोणी केला? तर चाफेकर बंधूंनी केलेला आहे. म्हणून मग बाळकृष्ण चाफेकर हे याचं राईट आन्सर आहे. द्रविड बंधू पण याचं उत्तर नसणार आहे, कारण माहिती आहे आपल्याला, त्यांची हत्या झाली तेव्हा चाफेकर बंधू कुठून लपलेले आहे हे द्रविड बंधूंनी पोलिसांनी सांगितलं, म्हणून द्रविड बंधूंची हत्या करण्यात आली. ठीक आहे. त्यामुळे द्रविड बंधू पण उत्तर नाही, तर बाळकृष्ण चाफेकर हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. चलो सॉरी, पाहूया. खालीलपैकी शेती सुधारण्याला पूरक अशा कोणत्या सुधारणा लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळामध्ये झाल्या? लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये शेतीशी संबंधित कोणत्या सुधारणा झाल्या असा प्रकारचा प्रश्न आहे. शेती कृषी संशोधन संस्थेची स्थापना 1901 ला झाली आहे. बरोबर आहे. सहकारी संस्था कायदा 1904 ला झालेला आहे, हे पण बरोबर आहे. कुळ कायदा आणि भूमी सुधारणा कायदा, आता लक्षात घ्या, कर्झनच्या काळामध्ये कुळ कायदा पास नाही झाला, परंतु जमीन हस्तांतरण कायदा पंजाबमध्ये पास झाला आहे साधारणतः 1899च्या दरम्यान. जमीन हस्तांतरण कायदा काय होता? तर त्यामध्ये असं होतं की शेतकऱ्याला जर जमीन विकायची असेल तर ती त्यानं दुसऱ्या शेतकऱ्यालाच विकली पाहिजे, किंवा शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या एका शेतकऱ्यानेच खरेदी केली पाहिजे. अन्य कोणत्याही व्यक्तीनं, जो शेतकरी नाही, जो इंडस्ट्रियलिस्ट आहे किंवा युरोपियन व्यक्ती आहे, तो ही जमीन खरेदी करू शकत नाही. अशा प्रकारचा कायदा, जमीन हस्तांतरणाचा कायदा या ठिकाणी करण्यात आला. त्यामुळं सी नाहीये आणि डी पण नाहीये, भूमी सुधारणा कायदा पण त्याच्या काळामध्ये झाला नव्हता. तर ए आणि बी झालेला आहे. ए आणि बी आहे म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 1 हे याचा राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे. पुढे आपण पाहूया. दादाभाई नौरोजी यांच्या बाबत खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. दादाभाई नौरोजी यांच्या बाबत कोणते विधान सत्य आहे? हाऊस ऑफ कॉमन्स चे ते पहिले भारतीय सदस्य होते. विधान बरोबर आहे का? 100% विधान बरोबर आहे. हाऊस ऑफ कॉमन्सचे ते सदस्य आहे. त्यांनी 3 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद बसवलं. PYQs आहे, आलेला प्रश्न आहे. 1886 ला पहिल्यांदा, त्यानंतर
1893 ला आणि 1906 ला या 3 वर्षामध्ये त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारलेलं आहे असं दिसून येतं. त्यानंतर 1910 मध्ये त्यांनी केंद्रीय कायदेमंडळात सदस्यत्व म्हणून निवड झाली. हे तर काही विधान पटणार नाहीये आणि बॉम्बे असोसिएशन स्थापनेत त्यांचा सहभाग आहे. येस, बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे. आता बघा 1910 ला केंद्रीय विधिमंडळामध्ये निवड कोणाची झाली होती तर नामदार गोखले यांची झाली होती आणि म्हणून 1911 ला केंद्रीय विधिमंडळामध्ये त्यांनी शिक्षणाचा प्रस्ताव सादर केला, ज्यामध्ये म्हटलं की प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करा ऑल इंडिया लेवलला. या प्रकारची एक शैक्षणिक प्रस्ताव सादर केला आणि त्या शैक्षणिक प्रस्तावावर PYQ मध्ये प्रश्न आला होता, लक्षात घ्या. त्यामुळं सी तर चुकलेलं आहे. मग A, B आणि D बरोबर आहे. A, B, D बरोबर कुठे आहे? पर्याय नंबर 3 मध्ये A, B, D हे बरोबर आहे. तर या प्रकारचा PYQ चांगले असताना मित्रांनो मेन्स तुमची हालत नाही, लक्षात घ्या. मेन्स मध्ये आउट ऑफ मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळू शकता, मात्र PYQ स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित पाहून घ्या. चलो नेक्स्ट पाहूया. व्हॅलेंटाईन चुरल यांच्या बाबत खालीलपैकी कोणती विधानं या ठिकाणी सत्य आहे काय असत्य आहे काय विचारले बघू आपण. तर कोणती विधानं बरोबर आहे असा प्रश्न विचारलाय. व्हॅलेंटाईन चुरल माहिती आहे आपल्याला. टिळक आणि व्हॅलेंटाईन चुरल यांच्यातलं वैमनस्य आहे पण माहिती आहे. व्हॅलेंटाईन चुरलला इंडियन अर्नेस्ट हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये भारतीय असंतोषाचे जनक टिळकांना संबोधलेला आहे. पहा, त्यांनी म्हटलं गोखले काळाच्या बरोबर आणि टिळक काळाच्या पुढे होते. आता टिळकांची स्तुती कशाला करेल? विधान चूक आहे, लक्षात घ्या. त्यांनी टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं, एकदम बरोबर आहे. भारतीय असंतोषाचे जनक तिथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते उदारमतवादी नोकरशाह होते. तर नोकरशाह होते का? एक तर उदारमतवादी नाही, साम्राज्यवादी होता हा. आणि व्हॅलेंटाईन चुरल हे कोण होते? पत्रकार होते, लक्षात घ्या. तर पत्रकार, साहित्यिक, लेखक म्हणू शकता, पत्रकार होता हा माणूस. त्यानंतर त्यांनी टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा दिली. आता न्यायाधीश नसल्या कारणामुळे तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा विषयच नाहीये. तुरुंगवासाची शिक्षा कोणी दिली होती? तर दिनशाद दावरने दिलेली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथं जर पाहायला भेटलं योग्य काय एकच बरोबर आहे, ते म्हणजे फक्त 2 पर्याय ब बरोबर आहे. म्हणजेच पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, समजलेलं असेल तुम्हाला. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. 29वा प्रश्न आहे. पहिले वाक्य, प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला का? मीर जाफर बंगालचा नवाब बनला. सिराजुद्दौलाचा पराभव करून मीर जाफरलाच बंगालचा नवाब बनवण्यात आलं. पुढे पाहूया. दुसरे वाक्य, मीर जाफर आपला राज्यकारभार राजधानी मुर्शिदाबाद वरून करू पाहू लागला. आता लक्षात या, मुर्शिदाबाद ही बंगालची राजधानी होती आणि मुर्शिदाबाद म्हणूनच त्याने या ठिकाणी राज्यकारभार केलेला आहे. मुर्शिदाबादवरनं राजधानी स्थलांतर केली मुंगेरमध्ये. ती कोणी केली? मीर कासिमनं केलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथं पाहू शकता की आयोगाने विचारलं बरोबर कोणतं आहे? हे दोन्ही बरोबर आहे ना, हे दोन्ही बरोबर आहे. तर मुर्शिदाबाद म्हणून त्यांनी राजधानी कारभार या ठिकाणी पाहिलेला आहे असं एकंदर दिसतं. आणि मुर्शिदाबादवरनं मुंगेरला स्थलांतर केलं ते मीर कासिमनं. तर मीर जाफरवर विचारलेलं आहे, त्यामुळे हे दोन्ही विधानं काय आहे? बरोबर आहे, लक्षात घ्या. पुढे पहा. बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ लिहिलं, बरोबर आहे. आनंदमठ कादंबरीवर प्रश्न आला. आनंदमठ या कादंबरीत बंगालमधील कोणत्या उठावाचा उल्लेख मिळतो? सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, 1882 ला ही कादंबरी लिहिली गेली आहे आणि या कादंबरीमध्ये संन्यासांच्या विद्रोहाचा माहिती दिलेली आहे. तर संन्यासी विद्रोह जर आम्ही पाहिलं तर साधारणतः 1770च्या दशकामध्ये होतं आणि जेव्हा वॉरेन हेस्टिंगनं संन्यास तीर्थयात्रांवर कर लागू केला होता त्याच वेळेस या ठिकाणी दिसून येतं संन्यासी विद्रोह या ठिकाणी झाल्याचं दिसतं. मग त्या संदर्भात 2 कादंबऱ्या लिहिल्या, एक आनंदमठ आणि दुसरं देवी चौधराणी. बंकिमचंद्र चटर्जींनी दोन्ही कादंबऱ्या लिहिल्या, आनंदमठ आणि देवी चौधराणी. तर या 2 कादंबऱ्यांमध्ये संन्यासी विद्रोहाची माहिती बंकिमचंद्र चटर्जींनी दिलेली आहे असं एकंदर दिसतं. आता बघा, हा तर अत्यंत सोपा प्रश्न आहे. काय आहे? तर अच्युत बळवंतराव कोल्हटकर आणि विष्णू गणेश पिंगळेंवर कंबाईनच्या डिपार्टमेंटल PSIच्या पेपरमध्ये खूप सारे प्रश्न आले. कोण होते हे महाराष्ट्रातले क्रांतिकारक होते. ठीक आहे, महाराष्ट्रातले क्रांतिकारक होते. काय विचारायला म्हणजे विदिन सेकंड मध्ये हे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे हिस्ट्री हा सब्जेक्ट एकदा व्यवस्थित केला ना तर जिंदगीमध्ये परत करण्याची गरज लागत नाही. सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला सहजरित्या सॉल्व्ह होऊन जातात. फक्त तुमचं काय होतं की तुम्ही या पेपरकडे दुर्लक्ष करता किंवा घाबरता. घाबरण्याचं काही कारण नाही, व्यवस्थित करा आणि दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. फाजील आत्मविश्वास बाळगू नका, आपल्याला भरपूर काही येतं असं करू नका. व्यवस्थित
या विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. पुढे पहा, कलकत्ता रस्त्यांवर खादी विकत असल्यामुळे वासंती देवी, उर्मिला देवी आणि सुनीती देवी या कुटुंबातील स्त्रियांना अटक करण्यात आली. कोणत्या कुटुंबातील स्त्रिया होत्या या, असा प्रश्न विचारलेला आहे. कथा स्वातंत्र्याची जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये ना हा प्रश्न सहजरित्या सॉल्व्ह होईल. चित्तरंजन दास यांची पत्नी होती वासंती देवी आणि उर्मिला देवी आणि सुनीती देवी हे त्यांच्या बहिणी आहे, हे लक्षात घ्या. लक्षात घ्या, लॉर्ड चंद्र केस सॅन्डर्सची हत्या जी झाली तेव्हा सॅन्डर्सची हत्या करत असताना किंवा सॅन्डर्सनं लाला लजपतरायांच्या छातडावर जेव्हा काठ्या मारल्या त्यामुळे लाला लजपतराय निधन पावले, तेव्हा याच वासंती देवीनं आव्हान केलं की भारतामध्ये कोणता मर्द नाही का की जो लालाजींच्या हत्येचा बदला घेईल. मग तेव्हा भगतसिंग, राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद हे पुढे आल्याचं एकंदर दिसतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर चित्तरंजन दास यांच्या कुटुंबातील त्या स्त्रिया होत्या. 1936च्या अखिल भारतीय किसान सभा फैजपूर येथील दुसरे अधिवेशन. आता पहा, हा काय फैजपूर अधिवेशनावर प्रश्न नाहीये, तर किसान सभेवर प्रश्न या ठिकाणी आहे. काय आहे, अखिल भारतीय किसान सभेच्या फैजपूर येथील दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. आता एकदा प्रश्न आला होता, अखिल भारतीय किसान सभेचं पहिलं अधिवेशन जे कुठे झालं, तर जे पहिले अधिवेशन जे आहे ते लखनौमध्ये झालेलं आहे आणि हे लखनौमध्ये अधिवेशन झालं. त्याचे अध्यक्ष होते स्वामी सहजानंद सरस्वती आणि सेक्रेटरी होते NG रंगा. तर दुसरं अधिवेशन फैजपूरमध्ये झालं आणि या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर NG रंगा हे याचे अध्यक्ष होते. VR शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे विषय नव्हता. केशवराव जयदेवकर जवळकरांचा तर काही विषयच नाही, कारण 1932ला जवळकरांचं निधन झाले, त्यामुळं NG रंगा हे राईट आन्सर आपल्याला दिसतं. आता पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ठरावाचा समावेश 1936च्या फैजपूर अधिवेशनात नव्हता. आता हा प्रश्न फैजपूर काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनावर आलेला आहे. तर 1936च्या फैजपूर अधिवेशनात कोणता ठराव नव्हता असं म्हटलेलं आहे. आता पहा काय काय तिथं म्हटलेलं आहे. 1935च्या कायद्याला संमती देण्यात आली. 13 कलमी कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली. घटना परिषद बोलवण्याची मागणी करण्यात आली आणि सावकारी शोषणाच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. आता फैजपूर अधिवेशनामध्ये शेतकरी प्रस्ताव आपण पाहतो, लक्षात घ्या. तर शेतकरी प्रस्ताव इथं आणला आणि त्यामध्ये सावकारशाही, जमीनदारी व्यवस्था निर्मूलन किंवा या व्यवस्थेचं निर्मूलन करावं ही भूमिका आहे. म्हणजे डी तर बरोबर आहे. आता 35च्या कायद्याला संमती काँग्रेसने दिली का, तर काँग्रेसने 35च्या कायद्याला संमती दिलीच नाही कधीच. लक्षात घ्या, 35च्या कायद्यावर टीका केलेली आहे. गुलामगिरीची सनद म्हटलेले पंडित जवाहरलाल नेहरूंनी की 35चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनद आहे अशी भूमिका मांडली. मग कायद्याला संमती दिलीच नाही, लक्षात घ्या. त्यामुळे हा विषय बिलकुलच नाहीये. आता बघा, 13 कलमी कार्यक्रमांना मंजुरी हे दिलं आहे, लक्षात घ्या. 13 कलमी कार्यक्रम जो आहे त्याला मंजुरी दिलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे B आणि D या दोन्ही कार्यक्रमांना मंजुरी दिली, पण इथं आयोगाने विचारलं समावेश नव्हता, तर A आणि C चा समावेश या ठिकाणी नाहीये. A आणि C चा समावेश नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचा राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. तर 13 कलमी योजना इथं या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि याचबरोबर सावकारी शोषणाच्या धोरणांविरोधात इथे या ठिकाणी निषेध करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर A आणि C हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. रेफरन्स कुठे मिळेल असं बरेचसे विद्यार्थी मला विचारतील. कथा स्वातंत्र्याचे पुस्तक पहा, त्यामध्ये हा रेफरन्स तुम्हाला मिळेल. 13 कलमी कार्यक्रम मिळतील आणि सावकारी शोषण धोरणाचा निषेध हे पण मिळेल. ठीक आहे. पुढे पहा, 1892चा भारतीय परिषद कायदा, 1892च्या कायद्यावर प्रश्न आहे. तर हा कायदा ब्रिटिश सरकारमधील कोणत्या पक्षानं पारित केला. 1892चा कायदा कोणी पारित केला. लोकशाही पक्ष, मजूर पक्ष, रूढीवादी पक्ष आणि पुरोगामी पक्ष. पुरोगामी पक्ष वगैरे असं काही नाहीये, तर काय कन्झर्वेटिव्ह पार्टी आहे, लक्षात घ्या. तर कन्झर्वेटिव्ह पार्टी तसं पाहिलं तर 1905 नंतर लेबर पार्टी सक्रिय झालेली आहे तिथल्या राजकारणामध्ये. ठीक आहे, 1905. आणि त्याच 1905च्या लेबर पार्टीच्या प्रचारासाठी नामदार गोखले गेले होते लंडनला. हा मुद्दा लक्षात घ्या. तर कन्झर्वेटिव्ह पार्टीनं 1892चा कायदा इथे या ठिकाणी लिहिलेला आहे, म्हणजे 1892चा कायदा पारित केला आहे असं दिसतं. जया, पद्मा, विजया, रत्ना हे काय मी उत्तर देत बसत नाही, जॉग्राफीचा हा प्रश्न आहे. पुढे पहा,
पुढील हिंदू महासभेचे कार्यकर्ते व ते काम करत असलेले ठिकाणं यांच्या जोड्या जुळवा. आपल्या नोट्सच्या बाहेरचा हा प्रश्न आहे. मी काही याच्यावर जास्त चर्चा करत नाही. हा प्रश्न आयोगाची वाट पहा आन्सर कीची, त्यातनं तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करा आणि ज्यांना येतोय त्यांनी चांगलं आहे, ज्यांना येतोय त्यांचं चांगलं आहे. नासू हर्डीकर यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थानी सेविका दलाच्या कॅप्टन कोण होत्या, हा पण प्रश्न मी हॅशटॅग मध्ये या ठिकाणी आणतोय. आयोगाची आन्सर की या ठिकाणी येऊ द्या, ती तुम्हाला जे सांगेल ते त्याचं उत्तर या ठिकाणी असेल. मी गुगल वगैरे सर्च करत बसत नाहीये, हे लक्षात घ्या. जे आपण शिकवले विद्यार्थ्यांना त्यातनं किती प्रश्न येत आहेत ते आपल्याला इथे या ठिकाणी स्टुडंटना सांगायचे. पुढे बघा, हिंदू महासभेबाबत काय सत्य आहे. आता हा बघा PYQच्या माध्यमातून कसा प्रश्न सॉल्व्ह होतो ते नीट समजून घ्या की हिंदू महासभेचे 19वे अधिवेशन 1 जानेवारी 1938 रोजी कर्णावती येथे पार पडले. आता बघा, मागच्या कंबाईनला असा प्रश्न आला होता, हिंदू महासभेचं अधिवेशन कर्णावतीमध्ये नाही, 1938ला नागपूरमध्ये झालेलं आहे. लक्षात घ्या, कर्णावतीचं अधिवेशन कधीचं 1937चं आहे. 1937चं अधिवेशन कर्णावतीचं आहे आणि नागपूरचं अधिवेशन 1938चं आहे. तर पहिलं विधान तर काय चूक आहे. ठीक आहे, पहिलं विधान चूक आहे. दुसरं काय, 1929 मध्ये डॉक्टर न.भ. खरे हे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. तर हे 19वे अध्यक्ष होते. लक्षात घ्या, डॉक्टर ना.भ. खरे हे अध्यक्ष. त्यामुळे फक्त ब हे बरोबर आहे. ठीक आहे, अ चुकलेलं आहे आणि ब बरोबर आहे. फक्त विधान ब हे या ठिकाणी काय आहे, सत्य या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर हिंदू महासभेशी संबंधित आणि एकूणच सांप्रदायिकवादाशी संबंधित जे पण काही नोट्स आहेत त्या टेलिग्रामवर दिल्या जातील. त्या टेलिग्रामच्या नोट्समधनं एकदा सगळ्या वाचून घ्या. ठीक आहे. हा, पुढे आपण पाहूया. पहा, एक प्रश्न आपल्याला दिसतो, कोणत्या कायद्यानं हाय कमिशनरवर देखरेख ठेवण्याचं काम गव्हर्नर जनरलकडे सोपवण्यात आलं. खूप महत्वाचा प्रश्न बघा. हाय कमिशनर जो आहे, तर या हाय कमिशनरवर देखरेख ठेवण्याचं काम म्हटलेलं आहे. आता प्रश्न काय आला होता बघा यापूर्वी, हाय कमिशनरची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली. आपल्याला माहिती आहे हाय कमिशनरची स्थापना जी झालेली आहे ती या ठिकाणी 1919च्या कायद्याद्वारे झालेली आहे. ठीक आहे, हाय कमिशनरची स्थापना 1919च्या कायद्याद्वारे झाली, सर्वांना माहिती. आता इथं म्हटलं काय, त्याच्यावर देखरेख ठेवण्याचं नियंत्रण किंवा देखरेख ठेवण्याचं काम हे गव्हर्नर जनरलकडे कोणत्या कायद्याद्वारे आलं. तर याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे 1935चा कायदा. आता कसं काय म्हणताल तुम्ही, कारण लक्षात घ्या 1935चा जो कायदा आहे त्या कायद्याद्वारे परराष्ट्र विभाग, त्याचबरोबर संरक्षण विभाग यांवर हे कोणाच्या अधिपत्याखाली आले, सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र विभाग हे गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली आले. आता हाय कमिशनर ऑफ इंडियाची नियुक्ती करता म्हणजे परराष्ट्र धोरणाशी संबंधित हा मुद्दा आहे आणि म्हणून मग 1935च्या कायद्या अंतर्गत गव्हर्नर जनरलकडे हा अधिकार आला की या ठिकाणी भारतीय उच्चायुक्त जे आहे, ज्याला हाय कमिशनर म्हणतं, त्याच्यावर नियंत्रण हे गव्हर्नर जनरल ठेवतील. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. 35चा कायदा राईट आन्सर आहे, हे लक्षात घ्या. पुढे आपण पाहू शकतो. आता बघा, हा प्रश्न काय नेमका आहे तो नीट समजून घ्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतो. पंजाबराव देशमुखांशी संबंधित आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. पंजाबराव देशमुखांशी संबंधित कोणते विधान चुकीचे आहे. 1950 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय मागास जाती संघाचे ते अध्यक्ष होते का? 100% होते. चौथं पाहूया आपण की 1955 साली स्थापन झालेल्या भारत कृषक समाजचे ते अध्यक्ष होते. तर हे पण 100% या ठिकाणी भारत कृषक समाजचे अध्यक्ष या ठिकाणी राहिले. बॅकवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्डचे ते अध्यक्ष होते, हे पण बरोबर आहे. आणि 1938 मध्ये या ठिकाणी विदर्भ मध्य प्रांत ब्राह्मण परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं, हे मात्र तितकंसं योग्य नाहीये. मग आयोगाने काय विचारलं, कोणतं चुकीचं आहे, तर हेच या ठिकाणी चुकीचं आहे असं एक प्राथमिक दर्शी मला या ठिकाणी वाटत आहे. लक्षात घ्या. तर 1, 2, 3 तर बरोबर आहे, मात्र तिसरा पर्याय जो आहे तो आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, पण हे याचं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे. 50% प्रॉबॅबिलिटी 3 हे याचं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतो. आयोग कदाचित ते 2 पण देऊ शकतं, परंतु 2 किंवा 3 मध्ये मी म्हणेल 3 हे याचं उत्तर या ठिकाणी असेल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे आपण पाहूया
की बाळशास्त्री जांभेकरांबाबत खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. जांभेकरांबद्दल योग्य विधाने ओळखा असा प्रश्न आहे. एल्फिस्टन महाविद्यालयाचे पहिले सहाय्यक प्राध्यापक होते. कितीतरी वेळा लेक्चर्स मध्ये मी सांगितलं की नारोजी फर्दुंजी पहिले शिक्षक आणि पहिले प्राध्यापक बाळशास्त्री जांभेकर. नीतिकथा आणि सारसंग्रह हा ग्रंथ त्यांनी लिहिला, हे बरोबर आहे ना, हे त्यांनी लिहिला. नारायण चंदावरकर यांनी इंदू प्रकाश मधील लेखामध्ये त्यांचा उल्लेख राजकीय ऋषी म्हणून केला असेल आणि 1840 मध्ये रॉयल जॉग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे ते सदस्य होते. लक्षात घ्या, रॉयल जॉग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे ते सदस्य या ठिकाणी इथं पाहायला भेटतात. आता इथं पाहायला भेटतं काय, आयोगाने तुम्हाला विचारलं कोणतं या ठिकाणी विधान बरोबर या ठिकाणी आहे, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर रॉयल जॉग्राफिकल सोसायटी ऑफ लंडन. आता बघा, रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ची स्थापना झाली होती कुठे, बंगालमध्ये. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल बंगालमध्ये स्थापन झाली होती. आणि मुंबईमध्ये पण या प्रकारे रॉयल एशियाटिक सोसायटी स्थापन झाली होती. तर लंडनमध्ये रॉयल जॉग्राफिकल सोसायटी ऑफ लंडन होती आणि त्या संघटनेचं एक मुखपत्र होतं एशियाटिक रिसर्च. तर या एशियाटिक रिसर्च मध्ये लिखाण करणारे होते बाळशास्त्री जांभेकर. आणि म्हणून मग हे लक्षात घ्या, त्या संघटनेचे पण ते सदस्य राहिलेले आहेत आणि त्यामुळं इथं पाहायला भेटतं वरील सर्व विधानं बरोबर आहे. तर एशियाटिक रिसर्च हे या रॉयल जॉग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे काय होतं, मुखपत्र होतं आणि त्या मुखपत्रामध्ये ते लिखाण करत होते बाळशास्त्री जांभेकर. म्हणून चारही विधानं बरोबर आहेत, हे लक्षात या ठिकाणी घ्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी 1917 संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकात त्रिभंगलेला महाराष्ट्र असा उल्लेख या ठिकाणी कुठे करण्यात आला. तर वायसेमच्या पुस्तकामध्ये याचा रेफरन्स तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी विठ्ठल वामन तामणकर यांनी तो केलेला आहे, लक्षात घ्या. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी 1917 मध्ये लोकशिक्षण हे मासिक होतं. तर त्या शिक्षण मासिकात त्रिभंगलेला महाराष्ट्र हा लेख कोणी प्रकाशित केला. तर हा जो लेख होता त्रिभंगलेला महाराष्ट्र, तर हा लेख विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी प्रकाशित केलेला आहे असं दिसतं. वायसेम मधले बीट आहे, हे काही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहा पुढे पहा, म्हणजे ज्यांची संदर्भ माहिती आहे ते सांगितले पाहिजे विद्यार्थ्यांना, जेणेकरून विद्यार्थी त्या सोर्सेस मध्ये जाऊन अभ्यास करतील. भारतीय लोकांना कायदेमंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याद्वारे देण्यात आला. अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर भारतीय लोकांना कायदेमंडळात प्रवेश 1861च्या कायद्याद्वारे सर्वप्रथम मिळाल्याचं एकंदर दिसतं. आता पहा 45वा प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊया. पुढील वाक्य कशाशी संबंधित आहे, कोणाशी संबंधित आहे. तो कट्टर धर्मवेडा होता, धर्मवेडा मुसलमान होता म्हटले. तो लातूरचा वकील होता. इत्तेहादून सभासद होता. इत्तेहादून सभासद रजाकार म्हणून त्याला ओळखले जात, त्याला रजाकार म्हटले जात. तर रजाकार कोण आहे आपल्याला माहिती आहे, कासिम रजवीला रजाकार म्हटलं जातं. त्यामुळे इथं आपल्याला पाहायला भेटतं. तर हे याचं राईट आन्सर आहे कासिम रजवी. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, हैदराबाद पोलीस ऍक्शन साठी ऑपरेशन पोलो ही योजना कोणी राबवली. जास्त पाहायचं नाही की इयत्ता 11वीचं पुस्तक पाहायचं. त्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. जनरल गोडाच्या नेतृत्वाखाली झाली आणि प्रत्यक्ष कारवाई यानं केली. रुद्रने प्रत्यक्ष कारवाई केली आणि जनरल गोडाट जे आहे त्यांनी ती ऑपरेशन पोलो ही योजना बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता, मराठवाडा मुक्ती संग्राम पहा किंवा इयत्ता 11वीचं किंवा संस्थानिकांचं विलीनीकरणाचा कोणताही चॅप्टर पहा, हैदराबाद मुक्ती संग्राम जेव्हा पहा तेव्हा जनरल गोडाटचं नाव या ठिकाणी तुम्हाला येईलच. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. निजामावर कोणी बॉम्ब टाकला हा प्रश्न मागे येऊन गेला का नाही. पीवायक्यूज खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. मी पीवायक्यूज कडे दुर्लक्ष केलं तर काही हाती लागणार नाहीये. तर नारायणराव पवारवर प्रश्न येऊन गेलेला होता. नारायणराव पवार यांनी निजामावर बॉम्ब टाकलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात येतं लगेच. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, इथं दिलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी असे पुढीलपैकी कोणी सुचवलं. मी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी हॅशटॅग मध्ये या ठिकाणी देतो. हा, तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाला देऊ द्या, त्याची आन्सर की येऊ द्या आणि त्यानंतर आपण यावर या ठिकाणी भाष्य करूया. संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी असं कोण म्हटलं या संदर्भामध्ये. ठीक आहे, पुढे पाहूया. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. माधवराव बागल आणि रत्तप्पा कुंभार
हे टिंबटिंबचे सभासद संस्थापक होते. आता आपल्याला माहिती आहे माधवराव बागल ज्यांनी 1950ला कोल्हापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी पहिला उभा केला. रत्नप्पा कुंभार पण आपल्याला या ठिकाणी पाहतो आपण, जेव्हा तुम्ही तुमची चलेजाव चळवळ या ठिकाणी पाहतो तेव्हा रत्नप्पा कुंभारांचं मोठं काम कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसतं. तर या ठिकाणी काय तर कोल्हापूर प्रजा परिषदेचे ते काय होते संस्थापक होते. रत्नप्पा कुंभार आणि माधवराव बागल कोल्हापूर प्रजा परिषदेचे ते या ठिकाणी संस्थापक या ठिकाणी आहे असं एकंदरीत दिसून येतं. पुढचा प्रश्न पहा, या डायडस या राष्ट्रीय स्त्री संघाच्या अध्यक्ष होत्या. राष्ट्रीय स्त्री संघ जो आहे हा कोणी स्थापन केला? राष्ट्रीय स्त्री संघ हा 1927ला स्थापन झाला. सरोजिनी नायडूनं स्थापन केलेला आहे. तर कोणी 1927ला सरोजिनी नायडूनं राष्ट्रीय स्त्री संघ स्थापन केला आणि त्या संघाच्या महासचिव म्हणून महासचिव अवंतिकाबाई गोखले आणि त्याचबरोबर कमलादेवी चट्टोपाध्याय होत्या. कमलादेवी चट्टोपाध्याय आणि अवंतिकाबाई गोखले या कोण होत्या? महासचिव किंवा उपाध्यक्ष. अध्यक्ष आयोगाने विचारले सरोजिनी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली या राष्ट्रीय स्त्री संघाची स्थापना झाली. डॅम शुअर आहे, डोंट वरी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढे बघा, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? आता पहिलंच आहे ना विचार लहरी, कोणाचं आहे? PY किती वेळा आलाय विचार लहरीवर? विचार लहरी कोणाचं? यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं आहे. तर हेच चुकीचं आहे, बाकीचं बघण्याची गरजच नाहीये. ठीक आहे, विष्णुशास्त्री चिपळूणकरांना प्रश्न विचारलाय आणि कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा विचार लहरी इथं या ठिकाणी आणलेला आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता बघा, खालील घटना कालानुक्रमे लावा. आता खालील घटना कालानुक्रमे लावा. आयोगाला विनंती, एवढे पण सोपे प्रश्न विद्यार्थी मित्रांपर्यंत आणू नका. अनंत कानडे यांनी फाशी, म्हणजे किती दूरचे अंतर आहे. जनरली काय होतं बघा, घटना कालानुक्रमे लावा असा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा जवळच्या घटना घ्यायच्या असतात. तर अनंत कानडे यांना फाशी शिक्षा दिली. इथं कुठेतरी लिहिलेलं 1910. चला आपण पण पकडू 1910 ला दिली. वासुदेव बळवंत फडके यांचा तुरुंगात मृत्यू झाला. कधी झाला? 1883 ला झाला. 73 लिहिलं तर 1883 ला झालेला आहे. चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला केला. चितगाव षडयंत्र केस जर आपण पाहिलं हे कधीच आहे? 1930 आहे, सूर्य सेनच्या नेतृत्वाखाली. आणि युगांतर हे वृत्तपत्र सुरू केलं 1905चं युगांतर वृत्तपत्र आपल्याला दिसतं. तर काय आता 1883 ला पहिलं वासुदेव बळवंत फडके BDAC. म्हणून मी म्हणतो की आयोगाने इतके पण खाली आणू नये हिस्ट्रीमध्ये. इतके पण सोपे प्रश्न कृपा करून आयोगाला विनंती आहे, एवढे सोपे प्रश्न या ठिकाणी विचारत जाऊ नका, स्तर राहणार नाही अधिकारीचा. ठीक आहे, पुढे पहा. 1919 भारत सरकारच्या कायद्यानुसार मध्यवर्ती सरकारकडे पुढीलपैकी कोणते कामं होती? मध्यवर्ती सरकारकडे पुढीलपैकी कोणते कामं होते? 1919चा कायदा तुम्ही आपला नोट्स पाहिले असेल, लेक्चर्स पाहिले असतील, त्यामध्ये सरळ सरळ दिलेले आहे. पोलीस आणि तुरुंग हे जबाबदारी कोणावर होती? तर ही जबाबदारी या ठिकाणी सोपीव खाती होती. राखीव आणि सोपीव असं विभाजन केलं होतं डायरकीमध्ये. मग राखीव खाती सरकारकडे, गव्हर्नर जनरलकडे, आणि सोपीव खाती हे मंत्रिमंडळाकडे. मग त्यापैकी पोलीस, न्याय आणि तुरुंग प्रशासन हे जे होतं हे कोणाकडे होतं? तर प्रांतीय गव्हर्नरकडे, प्रांतीय मंत्रिमंडळाकडे होतं. मग इथं विचारलं मध्यवर्ती सरकारकडे कोणती आहे? मध्यवर्ती सरकारकडे संरक्षण, पोस्टकाळ आणि दुष्काळ निवारण. तर सी तर नाही, लक्षात घ्या, सी नाहीये. मग इथं पर्याय काय आहे? तर पर्याय A, B आणि D हे याचं राईट आन्सर आहे. A, B आणि D हे याचं राईट आन्सर आपल्याला दिसून येतं. चलो, त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय विद्यापीठ कायदा 1904 युनिव्हर्सिटी ऍक्ट वर प्रश्न आहे. युनिव्हर्सिटी ऍक्ट या संदर्भात खालीलपैकी कोणत्या तरतुदी असत्य आहे, कोणत्या तरतुदी चुकीच्या आहे असं म्हटलेलं आहे युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये? विद्यापीठाचे कुलगुरू सरकारकडून नियुक्त केले जातील असं म्हटलंय. एक, ठीक आहे, बघूया आपण. कुलगुरू सरकारकडे नियुक्त केले जातील. विद्यापीठातील सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाईल. सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाईल असं म्हटलेलं आहे. आता बघा, सरकारकडनं नियुक्ती केली जाईल मात्र निम्म्या सदस्यांची संख्या, म्हणजे निम्मे सदस्य सरकारकडून नियुक्त होतील असं म्हटलेलं होतं त्या ऍक्ट मध्ये. सभासदांचा कालावधी 5 वर्षांचा राहील. तर 5 नव्हतं तर 6 वर्षांचा असेल असं म्हटलेलं आहे, 6 वर्षांचा. आणि सिनेटने केलेले ठराव हे सरकार स्वीकारेल. ठराव व निर्णय, सिनेटने केलेले ठराव व निर्णय हे सरकार स्वीकारेल. आता युनिव्हर्सिटी ऍक्ट जो बनवला तो कशासाठी बनवला होता?
तर विद्यापीठांवर नियंत्रण स्थापित करण्यासाठी या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे इथं आपल्याला पाहायला भेटतं की या प्रकारचा जो प्रश्न आम्ही या ठिकाणी पाहिला, असत्य विधान या ठिकाणी विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की यामध्ये असत्य विधान जर आपण पाहिलं तर एकही सत्य विधान या ठिकाणी दिसून येत नाहीये. ठीक आहे, एकही विधान हे या ठिकाणी इथं सत्य या ठिकाणी दिसून येत नाही. तसं पाहिलं तर विद्यापीठाच्या सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जाईल, मात्र निम्मे सदस्य असायला पाहिजे होतं. तर ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हाला इथं चान्स आहे. तर लक्षात घ्या, याचं उत्तर सी अथवा डी हे असत्य आहे असं येईल, अथवा या ठिकाणी इथं पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. तर इथं पण मी या ठिकाणी हॅशटॅग या ठिकाणी करून ठेवतो, आयोगाला येऊ द्या अनुसार की काय म्हणतंय. तर लक्षात घ्या, सी डी किंवा ABCD असं याचं उत्तर या ठिकाणी असायला हवं आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण मी फक्त या बी मध्येच थोडंसं कन्फ्युज आहे, कारण इथं म्हटलेलं आहे निम्म्या सदस्यांची संख्या ही सरकारनं नियुक्त या ठिकाणी करावी, आणि ते जे सिनेटचे मेंबर आहेत त्याच्यामध्ये सरकारी लोकांची संख्या जास्त असली पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी होती. ठीक आहे, तर हा प्रश्न थोडासा आपण आयोगाच्या अनसर्कीसाठी सुरक्षित ठेवूया. पुढील वाक्यात कोणाचं वर्णन केलेलं आहे असा प्रश्न आहे. ब्रिटिशांच्या विरुद्ध बीड कटाचे ते प्राण होते. त्यांनी वेगवेगळी नावं घेतली. कुठली नावं? रावसाहेब लिमये, केशव लिमये, बळवंत जगदंब. याच्यावर प्रश्न आलाय ना. PYQs कंबाईनच्या PYQs उडण पहा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ते ठिकठिकाणी फिरत काठेवाड, राजपुताना, सुरत, मुंबई, राजकोटला गेले. दादासाहेब कापट आणि टिळक यांना ते ओळखत होते. उत्तर काय? तर सदाशिव निळकंठ जोशी. PYQs आहे, लक्षात द्या. तर मी तेच सांगतोय, PYQs करा, PYQs व्यवस्थित करा. एखादी बॅच परचेस नाही केली ना कोणाची तरी चालेल, पण PYQची बॅच असेल तर ती जरूर जॉईन करा. तर सदाशिव निळकंठ जोशी हे याचे राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतात. पुढे पहा, सन 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये संघ राज्याची घटना बनवण्याचा व तो दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला? 1935चा कायदा आपल्याला माहिती आहे. संघ राज्याची स्थापना या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची भूमिका इथे घेतली. तर संघ राज्याची घटना बनवण्याचा आणि ती घटना दुरुस्त करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला? गव्हर्नर जनरल, ब्रिटिश सरकार, केंद्रीय कायदे मंडळ आणि गव्हर्नर जनरलचे कार्यकारिणी मंडळ. आता बघा, इथं असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 35च्या कायद्याने काय दिलं? तर 35च्या कायद्याने जबाबदार शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. जबाबदार शासन पद्धतीचा अवलंब केला असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे उत्तरदायी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे, आणि म्हणून संघ राज्याची स्थापना या कायद्याच्या द्वारे करण्यात आली. मग जबाबदार शासन पद्धती जेव्हा आपण या ठिकाणी म्हणतो तेव्हा लक्षात घ्या, संघ राज्याची घटना बनवण्याचा व दुरुस्त करण्याचा अधिकार हा केंद्रीय कायदे मंडळाला देण्यात आलेला होता. हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून तर 1937च्या निवडणुका काँग्रेसनं लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. कारण जर संघराज्य अस्तित्वात आलं तर त्याच्यासाठी जर घटना दुरुस्ती किंवा घटना निर्माण करण्याची वेळ आली तर केंद्रीय कायदे मंडळामध्ये आपले लोक असले पाहिजेत, ही भूमिका या ठिकाणी घेतली गेली होती असं एकंदर दिसतं. तर उत्तर काय आहे याचं? केंद्रीय कायदे मंडळावर संघ राज्य घटना बनवण्याचा व दुरुस्तीचा अधिकार देण्यात आल्याचं एकंदर दिसतं. त्या प्रत्येकाचे रेफरन्स मी तुम्हाला टेलिग्रामवर प्रत्येक प्रश्नाचे रेफरन्स सहित तुम्हाला उपलब्ध करून देईल, जेणेकरून शंका घेण्याचा वाव राहणार नाही. आता पहा, 1945 जो आहे 1945 सिमला परिषदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं काय आहे चुकीची आहे असं विचारलंय. तर 1945ला सिमला परिषद जी झाली तर त्या सिमला परिषदेबाबत कोणती विधानं चुकीची आहे असं म्हटलेलं आहे. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद सहभागी झाले, एकदम बरोबर आहे, तेच होते त्या काळामध्ये. हिंदू महासभेचे प्रतिनिधी पंडित मदन मोहन मालवीय सहभागी झाले. आता पहा, हिंदू महासभेचे सदस्य राहिले संस्थापकांपैकी एक आहे पंडित मदन मोहन मालवीय. पण गंमत अशी आहे, हे जे सिमला परिषद जी आहे त्या सिमला परिषदेला हिंदू महासभेला बोलवलंच नव्हतं. मुद्दा नीट समजून घ्या, हिंदू महासभेला बोलवलंच नव्हतं, आमंत्रितच नव्हतं. कारण वेव्हेल्स असं म्हणणं होतं की सांप्रदायवादाला खतपाणी घालण्याचं काम हिंदू महासभा मोठ्या प्रमाणाने करत आहे. दुसरा मुद्दा, वेव्हेल्स असं म्हणणं होतं की मुस्लिमांचा जो आहे पक्ष
तो म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम लीग, आणि हिंदूंचा आहे तो म्हणजे काँग्रेस, असं वेळवेळचं म्हणणं होतं. आणि म्हणून दुसरं सांप्रदायिक राजकीय पक्ष असण्याचं कारणच नाहीये, म्हणून हिंदू महासभेला टाळलेलं आहे. हिंदू महासभा इथं उपस्थितच नव्हती, त्यामुळे इथं आपल्याला पाहायला भेटत या सभेला बोलवलंच नाहीये. त्यामुळे हे तर चूकच आहे. सदर परिषदेत वेव्हेलवर चर्चा झाली, विधान बरोबर आहे, वेव्हेल परिषद म्हणलं जातं. मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून मोहम्मद अली जिना सहभागी झाले होते, विधान बरोबर आहे. मग चूक काय आहे, तर केवळ ब चुकीचं आहे, केवळ ब चुकीचं आहे, हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतात. चलो नेक्स्ट क्वेश्चन परत पाहूया. 58वा प्रश्न आहे, काश्मीर संस्थांच्या विलीनीकरणाच्या वेळी हे संस्थांचे पंतप्रधान या ठिकाणी आहे. एनसीआरटीचं पुस्तक पहा, पॉलिटीची एनसीआरटी आहे ना, त्या पॉलिटीच्या एनसीआरटी मध्ये संस्थानिकांचं विलीनीकरणाचा टॉपिक तुम्ही पहा, तर त्या टॉपिक मध्ये तुम्हाला संस्थानाच्या विलीनीकरणावेळी काश्मीरच्या राजाचं नाव पाहायला भेटेल, पंडित रामचंद्र काक. हे त्यावेळेस काश्मीरचे कोण होते, प्रधानमंत्री या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. राजा हरिसिंग तिथला या ठिकाणी राजा होता, आता त्यानं पंडित रामचंद्र काक यांना काय बनवलं होतं, तर तिथलं प्रधानमंत्री बनवलं होतं, असं एकंदर दिसतं. 59वा प्रश्न काय आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने 1937 मध्ये, काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीनं 1937 मध्ये 67 मध्ये जाहीर केलेल्या 10 कलमी कार्यक्रमात, 10 सूत्री कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमात कशाचा समावेश या ठिकाणी अंतर्भाव होतो, म्हणजे कशाचा समावेश होता, सरळ सरळ 10 सूत्री कार्यक्रम जे आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता 1967 साली. बँक आणि विमा उद्योगांचं राष्ट्रीयकरण, बरोबर आहे. परराष्ट्र व्यापारावर सरकारी नियंत्रण, बरोबर आहे. जमीन सुधारणा कार्यक्रमाची जलद अंमलबजावणी, बरोबर आहे. आणि औद्योगिक मक्तेदारीवर नियंत्रण, हे पण बरोबर आहे. तर या 10 कलमी योजनांमध्ये या सर्वांचा समावेश होता. इथे लक्षात घ्या, सर्व विधानं बरोबर आहे, वरील सर्व विधानं बरोबर आहे, हे याचं राईट आन्सर. आणि मला असं वाटतं PYQs मध्ये हा पण प्रश्न होता 10 सूत्री कार्यक्रमावर, तर हा मुद्दा लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न आपण पाहूया, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. बघा, एकाच दमामध्ये मी तुम्हाला 60 प्रश्नांची उत्तर इथे या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यातली 4 ते 5 प्रश्न याला मी पण हॅशटॅग मध्ये ठेवलेले, आयोगाची आन्सर की येऊ द्या, त्यामध्ये ती 5 प्रश्न तुम्हाला त्याची उत्तर मिळून जाईल. पण 54 ते 55 प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला इथं सलग पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनवादी महिला आघाडी, आता या आपल्याला माहिती आहे किरण मोघे नावाच्या ऍक्टिव्हिस्ट आहे, या संघटनेच्या ठिकाणी कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत. तर या CPM कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादीच्या त्या नेत्या होत्या किरण मोघे. जनवादी महिला आघाडीच्या त्या प्रमुख राहिलेल्या होत्या असं दिसतं. मानुषी, तर या मानुषी महिला चळवळीसाठी काम करणारं नियतकालिक होतं मानुषी. अन्वेषा जर आम्ही पाहिलं तर अन्वेषा हे बंगालमधील स्त्रीवादी मुखपत्र आहे. मग इथं आपल्याला पाहायला भेटतं चुकीची जोडी कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे, उस्मानिया. काय आहे, पुरोगामी स्त्री संघटनेची स्थापना 1974 ला नाही झाली, 1975 ला झालेली आहे. आणि ती पुरोगामी स्त्री संघटना मार्क्सवादी स्त्री संघटनेच्या आधारावर झाली, पुरोगामी स्त्री संघटना. आणि ही संघटना स्थापन झाली ही मुंबईमध्ये, ही मुंबईमध्ये स्थापन झालेली 1975 ला. त्यामुळे उस्मानिया युनिव्हर्सिटी हे असं उत्तर नाही, डॅम शुअर आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तर लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन पेपर या ठिकाणी होता, या क्वेश्चन पेपर मध्ये 60 प्रश्न विचारले गेले, तर या 60 पैकी 55 मार्क मिळायला या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. 55 खूप जास्त होईल असं वाटत असेल तर मी म्हणेल किमान 50 मार्क, किमान 50 मार्क मिळवणं फारसं अवघड या ठिकाणी नव्हतं. 50 मार्क हे मिळालेच पाहिजे. हिस्ट्री या विषयामध्ये, या पेपरमध्ये सोपा पेपर होता, काही वेगळं आणि काही चमत्कारिक प्रश्न आयोगाने विचारले नव्हते. एकेका सेकंड मध्ये हे प्रश्न सॉल्व्ह होणारे होते. ठीक आहे, थांबूया मित्रांनो. या लेक्चर सिरीजचं किंवा हे जे लेक्चर आहे ते लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहा. आणि तुमच्या मित्रांना जे राज्यसभा मेन्सची तयारी
करतायत, त्यांनी पेपर दिला आहे, त्यांना जरूर हे लेक्चरसाठी तुम्ही पाठवा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू.